एव्हरीवन, मी सुप्रभा हर्षल बोढरे, वेद मास्टर या स्कूलची मी ॲज अ पॅरेंट म्हणून आहे. तर माझी मुलगी 5 वर्षाची असल्यामुळे ती ह्या स्कूलमध्ये शिकत आहे आणि ह्या स्कूलचा तिचा जो स्कूलिंगची जर्नी आहे ती कुठेतरी मला शेअर करण्याची संधी ॲज अ रिव्ह्यू म्हणून मिळते. मुळात तर या संधीसाठी मला खूप धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत, कारण जर्नी इतकी सुंदर आहे. सगळ्यात पहिलं तर असं की स्कूलिंगमध्ये मला म्हणजे तिचं ॲडमिशन करायचं, त्यासाठी ज्या वेळेला आम्ही इथं आलो तर सगळ्यात पहिल्यांदा मला ही गोष्ट आवडली स्कूलची. सगळ्यात पहिलंच अगदी एक्सप्रेशन असेल स्कूलचं तर ते म्हणजे मुलांना जे नाव आहे ते फक्त मुलाचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि सरनेम असं नसून मुलाचं नाव, त्याच्या आईचं नाव, देन वडिलांचं नाव आणि देन सरनेम. ही गोष्ट माझ्या मनाला इतकी भावली, कारण साने गुरुजींनी श्यामचे आई हे बुक लिहिलं. श्यामचे आजी आजोबा, श्यामचे वडील हे नव्हतं लिहिलं. म्हणजे आईचा रोल जो आहे तो किती महत्वाचा आहे, कुठेतरी ती रेकग्निशन स्कूलतर्फे मला मिळाली. ही गोष्ट मला खूप सुंदर वाटते आणि माझ्या मनाला भावते. सो माझ्या मुलीचं नाव आहे आता स्पृहा सुप्रभा हर्षल बोढरे. खूप सुंदर गोष्ट आहे ही. तर स्कूलमध्ये जसं आम्हाला नव्या पद्धतीने नाव मिळालं, तशाच पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आम्हाला या स्कूलतर्फे मिळाल्यात. जसं की वंडरफुल टीचिंग स्टाफ आहे इथला. वंडरफुल म्हणजे शब्द अक्षरशः कमी आहे. माझी मुलगी ची जर्नी स्कूलिंगसाठी थोडी आधी दुसऱ्या स्कूलला जॉईन झाले होते मी. तर तिथला तिचा अनुभव थोडा विचित्र होता, विक्षिप्त असा होता. सो ती फोबिया क्रिएट झाला तिच्यामध्ये की नो, मला स्कूलिंग नको, स्कूल नाही नाही नाही. सो तिकडनं मला इकडं आणल्यानंतर मी टीचरशी तो संवाद साधलेला होता की प्लीज माझ्यासाठी थोडंसं अकोमोडेट करा या गोष्टींसाठी. सो वंडरफुली संगीता टीचर आणि प्रिया टीचर यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. बोथ लेडीज आर जस्ट वंडरफुल. त्यांनी माझ्या लेकराला इतकं प्रेमाने आणि मायेने सांभाळलं. दररोज घरी आल्यानंतर ती कंप्लेंट करायची, टीचरने मला रागवलं आणि स्कूलमध्ये आल्यानंतर टीचर मला सांगायच्यात की येस मॅम, शी इज ॲब्सोल्युटली फाईन, वी आर ऑल्सो ॲब्सोल्युटली फाईन. ती कंप्लेंट करत होती, ती उगीचही नव्हती करत, पण ती खूपच जास्त नाजूक, जास्तच सेन्सिटिव्हिटी स्वतःमध्ये घेऊन ठेवलेली होती आणि टीचर त्या सेन्सिटिव्हिटीला त्यांच्या पद्धतीने बरोबर मॉडरेट करत होते आणि खरंच खूप सुंदर गोष्ट आहे ही.